शिपिंग कंपन्यांच्या लूटमारीमुळे निर्यातदार त्रस्त। JNPA बंदरात मागील 13 दिवसांपासून केळी, द्राक्ष, डाळिंब, कांद्यांचे एकूण 1200 कंटेनर अडकून पडले आहेत। निर्यातीची समस्या उद्भवल्याने JNPAच्या रॉयल्टीसह निर्यातदार कंपन्या व्यापाऱ्यांचे सुमारे 125 कोटींहून अधिक आर्थिक नुकसान झाले आहे। दरम्यान शिपिंग कंपन्यांनी युद्ध परिस्थितीचा फायदा घेत निर्यात होणाऱ्या प्रत्येक कार्गो कंटेनरवर $500हून थेट $5000 वसूल करण्यास सुरुवात केली आहे। त्यामुळे निर्यातदार व्यापारी पुरते हतबल झाले असून संताप व्यक्त करत आहेत। युद्ध परिस्थितीमुळे JNPA बंदरातून आखातातील निर्यात मागील 13 दिवसांपासून पुरती ठप्प झाली आहे। JNPA व सीमा शुल्क विभागाने निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी BTA व अन्य काही योजना अंमलात आणल्या आहेत। मात्र त्यामुळे निर्यातदारांना दिलासा मिळाला नसल्याचे निर्यातदारांचे म्हणणे आहे। JNPA बंदराच्या बाहेरील रस्त्यावर 450 नाशवंत कंटेनर उभे आहेत। बंदरातही रिफर कंटेनरसाठी प्लगची कमतरता भासत असल्याने ही परिस्थिती ओढवली आहे, अशी माहिती रिफर कंटेनर ट्रान्सपोर्टर वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष संजय पोद्दार यांनी दिली। निर्यातीसाठी दुबईचे एक बंदर खुले झाले आहे। कंटेनर पुन्हा रिटर्न बॅक टू टाउन घेण्यासाठी शिपिंग लाईन कडून मोठ्या प्रमाणात लूटमार केली जात आहे। याआधी प्रति कंटेनर वाहतूक हाताळणी करण्यासाठी शिपिंग कंपन्यांकडून $500ची आकारणी केली जात होती। आता मात्र शिपिंग कंपन्यांकडून प्रत्येक कंटेनरसाठी अनधिकृतपणे $5000ची वसुली केली जात आहे। शिपिंग कंपन्यांच्या अतिरिक्त वसुलीवर, लूटमारीवर बंदर प्रशासन, सीमा शुल्क आदी कोणाचेही नियंत्रण नाही। याचा नाहक भुर्दंड मात्र निर्यातदारांना सोसावा लागत आहे। सरकारने ज्या SOP दिलेल्या आहेत त्यांची कोणतीच अंमलबजावणी शिपिंग लाईन करत नाही। त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी अशी अपेक्षा श्वान ओव्हरहेड एक्सपोर्ट कंपनीचे मालक व निर्यातदार व्यापारी राहुल पवार यांनी केली आहे। तर JNPAला रॉयल्टी पोटी प्रत्येक कंटेनरसाठी सुमारे $4000 मिळतात। मात्र युद्धाच्या पार्श्वभूमीवर मागील 13 दिवसात कंटेनरची संख्या सुमारे 40,000 कमी झाली आहे। यामुळे JNPAलाही कोट्यवधींच्या रॉयल्टीला मुकावे लागले असल्याचे सांगितले जात आहे। अशाच अनेक घटना आणि बातम्या जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचे YouTube चॅनल KV न्यूज आणि इन्स्टा पेज कृषीवल न्यूजला फॉलो करा।